नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. न्यूज सेकंड. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामूहिक वर्तवणुकीत बदल घडवणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यावर या मोहिमेत भर देण्यात आल्यामुळे लोकसहभागाच्या माध्यमातून आरोग्य संपन्न गाव करण्यावर भर द्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व या ठिकाणी कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकन प्रणालीच्या आधारे या अभियानातून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात, आरोग्य समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासोबतच हे अभियान यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे असेही श्री आंबेडकर म्हणाले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय येथे आयोजित माझं गाव आरोग्य संपन्न गाव विभागीय कार्यशाळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, आरोग्य विभागाचे प्रधान डॉक्टर निपुण विनायक, सचिव ई रवींद्रन, शहरी आयुक्त डॉक्टर सुनील भोकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मारुती नवले आदी उपस्थित होते. श्री आंबेडकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्याचा आणि त्याला आवश्यक ती निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला आजपासून सुरुवात करण्यात आली. या अभियानात ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासोबतच लोकसहभागाच्या माध्यमांचा आरोग्याचा जागर करण्यात येणार आहे. हे ऐक्य शासकीय अभियान न राहता यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग घेत व्यापक आरोग्य चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.